जोरदार टाळ्या. कॉंग्रॅच्युलेशन रुणाल, आणि पुढच्या भविष्यासाठी सुद्धा तुला खूप सारे शुभेच्छा. वेल प्लेड. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानावरती. सामन्याला सुरुवात होईल. स्ट्रायकर ला फलंदाज खेळते. पाली संघाचा 12वा खेळाडू नाही, जदास पाटील आणि विजय शेलके. पहिला चेंडू आपण पाहिला. एका षटकाचा हा सामना. महाकाल 40+11 पाली आणि त्यांच्या विरुद्ध खेळतोय. मैदानावरती आपण पाहिलं श्री गणेश पळसपे संघ वरत बघत येईल. गोलंदाजीसाठी पहिला चेंडू आलाय. डॉट निर्धाव. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. गोलंदाज तयार. हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एकच धावे, एकापेक्षा जास्त काही नाही. एका धावेने संघाचं अकाउंट ओपन होते. सेमीफायनल सेकंड आपण पाहते. फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ ठरला सहारा शिवकर संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. दुसरा सेमीफायनल सुरू आहे मैदानावर. पुढचा चेंडू. बॅटची एज होती. क्षेत्ररक्षक उभा आहे. चांगली फिल्डिंग. धावा वाचवलेत आपल्या संघासाठी. वरच्या या षटकातील 3 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. एका षटकाचा सामना आहे. 6 चेंडूंची ही मॅच मैदानावरती पाहतो. एका बाजूला नव्या दमाचे खेळाडू यंग टॅलेंट आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी मैदाने गाजवलीत ते महाकाल 40+ पाली संघ मैदानावरती पाहते. एकूण धाबे ते 2 धाबा. पाली संघ प्रथम फलंदाजी करत असताना गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा वरत बघत. हा चेंडू आपण पाहिला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची झाली सांगता. 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. धाबा आहेत त्या फक्त 2. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी. 2 धाब्यांवरती थांबवलंय आतापर्यंत वरत बघत ना. हा चेंडू आपण पाहिला. धाव मिळणार फक्त 1. एकापेक्षा जास्त काही नाही. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. एकूण धाबा आहेत त्या 3 धावा धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. वरत बघत. जबरदस्त गोलंदाजी संपूर्ण दिवसामध्ये राहिल्या आणि शेवटच्या क्षणाला सुद्धा तशीच गोलंदाजी. बेधक मारा. पुढे सरसम खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला डाव मात्र इथे संपलाय. चला पाली संघ आपण थांबू नका. लगेच आपण मैदानावरती उतरायचे. जिंकण्यासाठी 4 धाब्यांचं टार्गेट आहे. शिवकर संघाचा संघनायक आपण सुद्धा संपर्क साधायचा. लगेच 6 वाजलेत संध्याकाळचे. अजूनही आपला फायनलचा सामना बॅलन्स आहे. सहा मध्ये 4 धाब्यांची गरज आहे. तर सन्माननीय गणेशजी पाटील त्यांच्या माध्यमातून सुद्धा स्पर्धेसाठी 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला लाभले. तर त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. सर्व दानशूर दाते या स्पर्धेमध्ये आम्हाला लाभले. सन्माननीय योगेश दादा माली त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी सर्व ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत झाल्या.
धनंजय नरेश शेठ पाटील यांच्याकडून संघासाठी टी शर्ट्स जेसीबी वॉटर टँकर्स मैदान भरवण्यासाठी उपलब्ध झाले. त्यानंतर यांच्या माध्यमातून जेसीबी आम्हाला पुरस्कार इथे मैदान भरवण्यासाठी उपलब्ध झाले. ते किशोरभाऊ पाटील वडवली, मिलन शेठ पालकर, स्वतंत्रदादा पालकर यांच्याकडून सुद्धा मैदान उपलब्ध करून दिलं गेलं. आणि त्यानंतर स्पोर्ट्स सायकल, कूलर आणि शूज आणि इंटरनेट सेवा त्यांच्या माध्यमातून पुरवली गेली. थँक्यू सो मच सर्व मान्यवरांचे आम्ही खूप खूप आभार मानतो. मैदानाकडे आपण जाऊया. 6 मध्ये करायचे 4 गोलंदाजीसाठी गोलंदाज परेश शेलके. राजा पाटील आणि त्याला साथ देते वरद भगत मैदानावरती. 6 मध्ये 4 ची गरज आहे. चला सामना सुरू करायचा. पाली संघ आता वेळ नाही. गोलंदाज तयार. परेश शेलके. 6 चेंडू 4 धाब्यांची गरज. हा चेंडू आपण पाहिला, 1 धाव इथे निश्चित मिळेल. थोडासा फंबल होते, एकापेक्षा जास्त काही नाही. परेश शेलके सामना वाचवण्याची ताकद ठेवतो. इथे 4 धावा वाचवायच्या आहेत, मात्र पहिल्या चेंडूवरती आले सिंगल. वरद येईल फलंदाजीसाठी डाव्या हाताचा हा फलंदाज. मैदानाकडे आपण निश्चितच जाऊया. गोलंदाजी ते सज्ज होईल पुन्हा एकदा. परेश शेलके पहिल्या चेंडूवरती आले सिंगल. चला पाली संघ आपण वेळ घेऊ नका. गोलंदाज तयार. हा चेंडू इथे गॅप मध्ये चेंडू जाईल. आणि 3 धावा इथे पूर्ण झाल्या आणि सामना मात्र इथे जिंकलाय तो श्री गणेश पळसपे संघाने. 4 धावांचं टार्गेट होतं, धावा बनल्या 4 आणि सुपर फिनाले मध्ये प्रवेश केला. 2 संघनायक इथे पोहोचले. विश्वास म्हात्रे साहेब त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक फायनल 1 ओव्हर मॅच. शुभम म्हात्रे